आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं. आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत. फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांबपत्ता लागत नाही आहे. पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. कुटुंब आज पूर्ण या संपूर्ण ह्याचा आठवणी विसरू शकत नाही. असं कुठल्याही बापाची आठवण कुठलेही लेख विसरू शकत नाही. पण आता नेमकं समाज आहे, त्याचबरोबर इतर लोक देखील तुम्हाला सहकार्य करतात. त्यांना काय सांगणं असेल आणि या न्यायालयाच्या लढ्यामध्ये कुणाकुणाचं सहकार्य कसं कसं लावलं? या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली. मी खरंच त्यांचे आभार मानते, कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिला आहे. कारण की आमचं कुटुंब, माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्याविना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं. आणि या आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं, वर्षश्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते. कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असतं तर त्यांनी आता काय केलं असतं, ते असतं तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं. पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. दीदी, आपल्या वडिलाचं स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर व्हावं. आज त्या डॉक्टर शिक्षणाचं तुमचं पहिलं वर्ष आहे. काय वाटतं तुम्हाला? काय आठवतं बाबा? म्हणजे त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल, पण त्या आनंदात ते माझ्यासोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठं दुर्भाग्य.